प्रिॲम्बल ह्या चॅप्टरचा अभ्यास झाला कधी म्हणायचं, अर्थ समजून घ्यायचा, नोट्स काढायच्या, रिव्हिजन करायची, MCQs सोडवायचे, रायटिंग प्रॅक्टिस करायची, तेव्हा म्हणायचं माझा ह्या चॅप्टरचा अभ्यास झालेला आहे. पेन पेपर घ्यायचा आणि उत्तर लिहायला सुरुवात करायची. प्रिॲम्बल ह्या चॅप्टरमध्ये प्रिलिम्सवर काय काय प्रकारचे प्रश्न येऊ शकतात आणि मुख्य परीक्षेमध्ये काय काय प्रश्न येऊ शकतात. आजच्या सत्रामध्ये आपल्याला भारतीय राज्यघटनेचा सरनामा, प्रिॲम्बल किंवा प्रस्तावना ज्याला आपण म्हणतो, तो भाग आपल्याला शिकायचा आहे. भारतीय राज्यघटनेचा सरनामा, त्याला आपण इंग्लिशमध्ये प्रिॲम्बल असं म्हणतो. प्रिॲम्बल ह्या चॅप्टरमध्ये प्रिलिम्सवर काय काय प्रकारचे प्रश्न येऊ शकतात आणि मुख्य परीक्षेमध्ये काय काय प्रश्न येऊ शकतात. प्रिलिम्सचे प्रश्न तर काय येणार आहेत हे मी तुम्हाला सांगणारच आहे, आणि मुख्य परीक्षेचे प्रश्न मी ॲक्च्युली या स्लाईडमध्ये पुढच्या स्लाईड्समध्ये घेऊन आलो आहे की काय काय प्रश्न. तर तुम्हाला काय करायचं आहे, हे शिकून झाल्यानंतर, याच्यावरचे MCQ सोडून झाल्यानंतर, तुमचा याचा अभ्यास करून झाल्यानंतर ते प्रश्न लिहायला घ्यायचे आहेत. स्वतः घरी बसून लिहायचे आहेत. आणि हवा असेल तर माझा नंबर शेअर केलेला आहे ग्रुपवर, व्हॉट्सअपचे, तुम्हाला ॲड केला असेल तर त्याच्यावरती PDF टाका किंवा मला पर्सनली पाठवा, मी तुम्हाला ते चेक करून देईन. झालं. तर भारतीय राज्यघटनेचा सरनामा मुळात म्हणजे काय असतो, तर प्रत्येक कुठलंही अकॅडमिक पुस्तक घे, कादंबरी घे, ते फिक्शनल घे, नॉन फिक्शनल घे, कुठल्याही पुस्तकामध्ये पुस्तक सुरू झाल्यानंतर पहिले एक पान असतं, त्याला आपण प्रास्ताविक असं म्हणतो बघा. प्रास्ताविक मांडलेलं असतं किंवा त्याला प्रस्तावना असा पण शब्द दिलेला असतो. प्रास्ताविक किंवा प्रस्तावना म्हणजे काय असतं रे? सो प्रस्तावना किंवा प्रस्ताविक, ज्याला आपण राज्यघटनेच्या संदर्भामध्ये सरनामा असं म्हणतो. प्रिॲम्बल हे काय असतं, तर 2 किंवा 3 गोष्टी लक्षात ठेवा. हे सरनामा म्हणजे काय असतं, तर एक की हे असतं इंट्रोडक्शन, त्या पुस्तकाचं असलेलं इंट्रोडक्शन असतं. आपण गळ्यामध्ये जे ID कार्ड घालतो, आपलं आयडेंटिटी कार्ड काय असतं रे? त्या आयडेंटिटी कार्डवर तुझं नाव, तुझं गाव, तुझा पत्ता, तू आत्ता कुठल्या शाळा किंवा कॉलेज किंवा ज्या इन्स्टिट्यूशनमध्ये तू आहेस ते. म्हणजे काय आहे की तुझी थोडक्यात ओळख दिलेली आहे. तू ॲक्च्युली 20, 22, 25 वर्षाचा तुझा इतिहास त्या ID कार्डवर आहे का? नाही आहे. ते कशात आहे ते तुला माहिती आहे, पण तुझ्या गळ्यामध्ये जे अडकवलेलं आहे ते आयडेंटिटी कार्ड तुला फक्त एक जस्ट माहिती देते की नाव, गाव, पत्ता ह्या मुलाचं, मुलीचं काय आहे ते. तसंच भारतीय राज्यघटनेचा सरनामा पण आहे. राज्यघटनेमध्ये जी काही कलमं ओरिजिनली 395 पेक्षा जास्त, आत्ता साधारण 485, त्याच्यामध्ये असलेले वेगवेगळे 22 भाग, आता 25, ओरिजिनली असलेले 8 शेड्यूल अनुसूची आणि आता असलेल्या 12 अनुसूची, हे सगळं राज्यघटनेचं जे राज्यघटनेमध्ये मांडलेलं आहे ते आम्हाला थोडक्यात काय ते सांगा, थोडक्यात इंट्रोड्यूस करून सांगा, म्हणजे सरनामा थोडक्यात सांगा. सो प्रिॲम्बल, सरनामा, याला आपण राज्यघटनेचं इंट्रोडक्शन, दिस इज द इंट्रोडक्शन टू द कॉन्स्टिट्यूशन असं म्हणू शकतो. हे राज्यघटनेचं सगळ्यात चांगलं, मला आवडलेलं, सगळ्यात ह्याचं काय एक उत्तम प्रकारे सरनाम्याला कोणीतरी ॲड्रेस केला आहे म्हणू शकतो की डिफाईन द प्रिॲम्बल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. सांगा हे काय आहे हे सांगा आम्हाला. तर एका शब्दात जर सांगायचं असेल, कोणी विचारलं सरनामा म्हणजे काय, तर सरनामा कशासाठी असतो, तर ते आहे भारतीय राज्यघटनेचं प्रतिबिंब. इट इज द रिफ्लेक्शन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. प्रतिबिंब, इट इज द रिफ्लेक्शन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. आणखीन काही त्याला इट इज द समरी ऑफ द कॉन्स्टिट्यूशन पण म्हणतात. इट इज द समरी ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, सारांश. हा राज्यघटनेचा सारांश आहे, हा राज्यघटनेचा सारांश आहे असं पण. सो काय झालं, सरनामा म्हणजे, सरनामा हा राज्यघटनेचा इंट्रोडक्शन आहे, सरनामा हा राज्यघटनेचा प्रतिबिंब आहे, आणि सरनामा हा राज्यघटनेचा सारांश आहे. आता ह्या सरनाम्यामध्ये काय काय सांगितलेलं आहे तुमच्या पुढे मी हा जो सरनामा मांडलेला आहे, ह्या सरनामा भारतीय राज्यघटना काय सांगते आपल्याला, काय इंट्रोड्यूस करते, भारतीय राज्यघटनेचं प्रतिबिंब कशात आहे, भारतीय राज्यघटनेचा सारांश काय, तर तो सारांश म्हणजे हा की आम्ही भारताचे लोक, वी द पीपल ऑफ इंडिया, आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडवण्याचा आणि त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक, राजनैतिक न्याय देण्याचा, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा, उपासना यांचे स्वातंत्र्य देण्याचा, दर्जाची व संधीची समानता देण्याचा निश्चितप्रमाणे प्राप्त करून देऊन आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा आणि राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 26/11 याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित, ॲडॉप्टिंग अँड इनेक्टिंग करून स्वतः परत अर्पण करत आहोत. दिस इज सरनामा. आता हे झालं वाचन. ॲक्च्युली याच्यातून आपल्याला काय घ्यायचं आहे, परीक्षेसाठी काय काय महत्त्वाचं आहे. परीक्षेसाठी महत्त्वाचं काय, तर पहिल्यांदा तुम्हाला सगळा सरनामा पाठ पाहिजे बरं का.
आता तो कसा पाठ करायचा? अभ्यासाला बसताना रोज एकदा वाचायचा. मॅक्सिमम 30 सेकंद लागतील बरं का, मॅक्सिमम 30 सेकंद. रोज एकदा अभ्यासाला बसताना वाचायचा. एक 8-10 दिवसानंतर तुम्हाला तो पाठ झालेला असेल. आपल्याला आता यातल्या प्रत्येक शब्दाचा अर्थ माहीत करून घ्यायचा आहे. प्रत्येक शब्दाचा अर्थ माहीत करून घ्यायचा आहे. काय आहे सरनामा? सरनाम्यामध्ये शब्द वापरलेत. काय काय शब्द वापरलेत? आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य. काय काय शब्द वापरलेत? सार्वभौम म्हणजे काय, समाजवादी म्हणजे काय, धर्मनिरपेक्ष म्हणजे काय, लोकशाही म्हणजे काय आणि गणराज्य म्हणजे काय. प्रत्येक शब्दावर प्रिलिम्समध्ये पण आणि मुख्यमध्ये पण वेगवेगळ्या प्रकारे प्रश्न येऊ शकतात बरं का, की सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य हे काय आहे? हे याला राज्यघटनेचा जो सरनामा मांडलेला आहे त्या सरनाम्यामध्ये 2 गोष्टी सांगितलेल्या आहेत, की याचं ऑब्जेक्टिव्ह उद्दिष्ट काय आणि याचं नेचर काय असणार आहे. नॉट इज द नेचर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, वॉट इज द ऑब्जेक्टिव्ह ऑफ द प्रिअम्बल. ऑब्जेक्टिव्ह काय असणार आहे, उद्दिष्ट काय असणार आहे आणि त्याचं स्वरूप काय असणार आहे. तर 2 गोष्टी मांडायच्या आहेत आपल्याला, एक उद्दिष्ट आणि दुसरं आहे ते स्वरूप. उद्दिष्ट काय असणार आहे? तर आपल्याला न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता हे आपलं उद्दिष्ट आहे. आणि स्वरूप काय असणार आहे? तर भारताची राज्यघटना हे स्वरूप आहे आपलं. राज्यघटनेचं स्वरूप कसं असणार आहे, ह्या भारत देशाचं स्वरूप कसं असणार आहे, हे स्टेट कॅपिटल एसवालं राज्यसंस्थेचं स्वरूप कसं असणार आहे. तर ही राज्यघटना सार्वभौम, राज्यसंस्था सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही आणि गणराज्य ह्या वेगवेगळ्या संस्थांनी बनलेली असणार आहे. आणि उद्दिष्ट काय असणार आहे? जस्टिस, न्याय. ते पुढे पुढे बघूया आपण. आत्ता काय लक्षात असू देत, हे जे आहे ते काय, राज्यघटनेचं स्वरूप. दिस इज द नेचर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. दिस इज द नेचर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. दिस इज द नेचर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. यातल्या प्रत्येक शब्दाचा अर्थ आपण बघूया. सार्वभौम म्हणजे काय असतं? सार्वभौम इंग्लिशमध्ये ज्याला आपण सॉव्हरीन असं म्हणतो. सॉव्हरीनचा अर्थ काय? सॉव्हरीनचे 2 अर्थ असतात. आपण राज्यसंस्था जेव्हा शिकलो, राज्यसंस्था टू बी ए स्टेट, राज्यसंस्था होण्यासाठी टेरिटरी लागते, पॉप्युलेशन लागते, त्याच्यावर सरकार लागतं. असलेलं सरकार हे सार्वभौम लागतं. ही 4थी गोष्ट आपण बघितली. आणि 5वी गोष्ट बघितलेली असते की असलेल्या सार्वभौम सरकारचं स्वतःची अशी कॉन्स्टिट्यूशन पाहिजे. ते सार्वभौम म्हणजे काय? तर सार्वभौमचा 2 अर्थ आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजेत. एक अर्थ असतो, सार्वभौम म्हणजे तुझा देश हा स्वतंत्र पाहिजे, इंडिपेंडंट. तुझा देश हा स्वतंत्र पाहिजे. मराठीमध्ये लिहितो, तुझा देश स्वतंत्र हवा आहे. आणि दुसरी गोष्ट, तुझ्या देशामध्ये दुसऱ्या कुठल्याही परकीय राज्याचा म्हणजे हस्तक्षेप नकोय, तो बाह्य हस्तक्षेप नकोय असं सांगितलेलं आहे. स्वतंत्र हवं, बाह्य हस्तक्षेप नको. 2 गोष्टी लक्षात ठेवायच्यात. तू सार्वभौम आहेस का नाही आहेस? तुझी राज्यसंस्था ही स्टेट सार्वभौम आहे का नाही कशावरून ठरणार आहे? तू स्वतंत्र आहेस का? भारत सार्वभौम आहे का? 2 गोष्टी विचारायच्या. स्वतंत्र आहेस का? 15 ऑगस्ट 1947ला भारत स्वतंत्र झाला. बाह्य हस्तक्षेप आहे का भारतामध्ये? भारत हे राष्ट्र कोण चालवत आहे? भारताचं सरकार, भारताने निवडून दिलेल्या लोकांचं सरकार चालवत आहे. भारतातल्या निवडणुका चीन पुरस्कृत, अमेरिका पुरस्कृत, रशिया अशा असतात का? नसतात. सो बाह्य हस्तक्षेप नको आहे, बाह्य हस्तक्षेप नको आहे. आता तुम्हाला वाटेल की युनायटेड नेशन्सनी केलेले कायदे हे भारताला लागू असतात. युनायटेड नेशननी केलेले करार भारताला लागू असतात. युनायटेड नेशन्सनी केलेल्या कुठल्याही संहिता असू देत, कोडिफिकेशन केलेल्या गोष्टी भारताला लागू असतात. जिनेवा कन्व्हेन्शन असू देत, व्हिएन्ना प्रोटोकॉल्स असू देत, ह्या सगळ्या गोष्टी भारताला लागू असतात. म्हणजे काय? भारत सोडून दुसरा कोणीतरी कायदे करतोय तो भारताला लागू आहेत. म्हणजे हे सॉव्हरेंटीवर घाला आहे का? भारताच्या सार्वभौमत्वावर हा घाला आहे का? तर याचा अर्थ सुप्रीम कोर्टामध्ये ही केस गेली होती की सर्वोच्च न्यायालय ने यामध्ये काही गोष्टी सांगितल्या. सर्वोच्च न्यायालय काय सांगतंय की युनायटेड नेशन्स यांनी केलेले करार किंवा कायदे भारत पाळत असतो, कारण ती एक एक्स्ट्रा कॉन्स्टिट्यूशनल अरेंजमेंट आहे असं सांगितलं आहे. त्याला भारताच्या सार्वभौमत्वावर घाला आहे असं. आता इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसने दिलेला आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिलेला निर्णय भारतावर बंधनकारक आहे का? भारताने तो पाळला तर तो भारताला बंधनकारक आहे. भारताने नाही पाळला तर त्याचे परिणाम काय असू शकतात? तर जागतिक राजकारणामध्ये ह्या गोष्टी मॅटर करत असतात. चीन हे एक आर्थिक महासत्ता पण आहे. चीनने इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसचे निर्णय जरी धुडकावून लावले, आम्हाला मान्य नाही आहे तुम्ही दिलेला निर्णय, कोणी काही करू शकत नाही आहे. रशिया अमेरिकेचं काही ऐकतोय का? नाही ऐकतंय. भारताने युनायटेड नेशन्सने केलेले कायदे हे मान्य करणं याचा अर्थ ते सॉव्हरंटीला धोका आहे असं नाही आहे. ते जागतिक राजकारणामध्ये दॅट इज काइंड ऑफ डिप्लोमसी.
ते असण्यासाठी एक जागतिक शांतता, सुव्यवस्था आणि भारताची क्रेडिबिलिटी देशामध्ये जगामध्ये उंचावण्यासाठी त्या केलेल्या गोष्टी आहेत असं सर्वोच्च न्यायालयाने त्याला शब्द वापरले. दीज आर द एक्स्ट्रा कॉन्स्टिट्युशनल अरेंजमेंट. तो सार्वभौमत्वाचे दोन अर्थ, एक स्वतंत्र हवा आणि दुसरं बाह्य हस्तक्षेप नको आहे. ह्या दोन गोष्टी सार्वभौमत्वाच्या लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट येते समाजवादी. समाजवादी संदर्भामध्ये पण आता समाजवाद म्हणजे काय, आपण सतत शब्द ऐकत असतो. समाजवाद, साम्यवाद आणि भांडवलशाही हे शब्द आपण सतत ऐकत असतो. याचा एक्झॅक्ट अर्थ काय असतो? समाजवादामध्ये आपल्याला पुन्हा दोन गोष्टी लक्षात ठेवायच्यात. व्हॉट एक्झॅक्टली समाजवाद? समाजवाद त्याला सोशलिझम असं म्हणतो. समाजवादी म्हणजे सोशलिस्ट, समाजवाद म्हणजे सोशलिझम. काय असं सोशलिझमचा अर्थ काय असतो? समाजवादाचा अर्थ काय असतो? तर समाजवादाचे दोन टोकाचे अर्थ होऊ शकतात. एक, जेव्हा मीन्स ऑफ प्रोडक्शन म्हणजे उत्पादनाची साधनं, अर्थ सांगतो, उत्पादनाची साधनं ही कोणाच्या मालकीची आहेत? उत्पादनाची साधनं याची मालकी कोणाकडे आहे? आणि उत्पन्नाचं वाटप हे कसं होतं आहे? समान होतं आहे की असमान होतं आहे? उत्पन्नाचं वाटप हे समान होतं आहे की असमान होतं आहे? यावरून ठरणार आहे वेदर युअर स्टेट इज सोशलिस्ट ऑर नॉट. समान झालं. आता अर्थ बघूया एक एका गोष्टीचा. उत्पादनाची साधनं म्हणजे काय? से फॉर एक्झाम्पल हा पेन आहे. ह्या पेनाचं उत्पादन घेतलं आहे, त्याच्यासाठी कुठे उत्पादन घेतलं आहे? ऑफकोर्स फॅक्टरीमध्ये. ह्या मोबाईलचं उत्पादन घेतलं आहे, मोबाईलचं उत्पादन घेतलं आहे, कुठे घेतलं आहे? फॅक्टरीत घेतलं आहे. ह्या माईकचं उत्पादन घेतलं आहे, कुठे घेतलं आहे? फॅक्टरीमध्ये घेतलं आहे. घड्याळाचं उत्पादन घेतलं आहे, फॅक्टरीमध्ये घेतलं आहे. चष्म्याचं उत्पादन घेतलं आहे, फॅक्टरीमध्ये घेतलं आहे. म्हणजे काय झालं? दीज फॅक्टरीज आर द मीन्स ऑफ द प्रोडक्शन. उत्पादनाची साधनं, ज्या गोष्टींचं आपण उत्पादन घेतोय त्या गोष्टींची साधनं कोणती कोणती आहेत? पेनाचं उत्पादन घ्यायला पेनाची फॅक्टरी, मोबाईलचं घ्यायला मोबाईलची फॅक्टरी. ही साधनं कोणाच्या मालकीची आहेत? मालकी कोणाची आहे? उत्पादनाची जी साधनं आहेत. उत्पादनाचं साधन पेनाची फॅक्टरी, त्यातून काय उत्पादित झालं? हे साधन आहे पेन. उत्पादनाचं साधन कोणतं आहे? फॅक्टरी आहे. ती कोणाच्या मालकीची आहे? ती मालकीची असणार आहे सरकारच्या किंवा खाजगी व्यक्तींच्या. दोनच लोक आहेत ना या देशामध्ये. कोण? आयदर सरकार नाही तर खाजगी व्यक्ती. तर उत्पादनाची साधनं ही कोणाच्या मालकीची आहेत? आणि त्या उत्पादनाच्या साधनातून जे तुला उत्पन्न मिळालंय, प्रॉफिट मिळालंय, ते कोणाच्या मालकीचं आहे? ते कोणाच्या मालकीचं आहे? जर खाजगी व्यक्तीच्या मालकीचा असेल आणि जर सरकारच्या मालकीचा असेल तर त्याचं वाटप कसं होणार हे ठरणार आहे. आता पुन्हा एक साधी गोष्ट, समजा सरकार ह्या पेनाचं उत्पादन करत आहे, म्हणजे उत्पादनाच्या संसाधनांची मालकी कोणाची झाली? सरकारची झाली. या पेनाच्या उत्पादनातून सरकारने काय केलं की हा पेन आम्ही उत्पादित करणार आणि सांगितलं सरकारने की हा पेन आम्ही 1,000 रुपयाला विकणार आहेत. सरकारने सांगितलं 1,000 रुपयाला विकणार आहेत. देशामध्ये बोंबाबोंब सुरू झाली की हे पेनाचं उत्पादन सरकार खाजगी लोकांना करू देत नाही आहे, स्वतः करतायत, मात्र 1,000 रुपयाला म्हणजे महाग विकतायत. मग काय करणार? पुढच्या निवडणुकीमध्ये आम्ही तुम्हाला निवडून देणार नाही. सरकारने काय केलं? पेनाचं उत्पादन पेनाची किंमत ठेवली 100 रुपये. म्हणजे काय केलं? पेनाची किंमत 1,000 रुपये का ठेवली होती? कारण सरकारला माहीत होतं की कॉस्ट ऑफ प्रोडक्शन तेवढी आहे म्हणून 1,000 रुपये ठेवायला लागणार आहे. सरकारने काय केलं? आता लोक म्हणतात म्हणून 100 रुपयाला केलं. म्हणजे सरकारला तोटा सहन करावा लागतोय. हेच उदाहरण आपण आता दुसऱ्या बाबतीत घेऊया. समजा पेनाचं उत्पादन तुम्ही घेताय, स्वतः घेताय तुम्ही, आणि तुमच्या लक्षात येतं की पेनाचं उत्पादन घ्यायलाच 900 रुपये लागतात. म्हणून मी तो 100 रुपये एक्स्ट्रा त्याच्यावर लावून, माझा प्रॉफिट आहे ना 100 रुपये ते, म्हणून मी बाजारात कितीला विकणार आहे? 1,000 रुपये. ज्यांना घ्यायचं आहे ते घे, ज्याला अफोर्डेबल आहे ते घेतील. मुद्दा लक्षात येतोय का? लोक सरकारच्या नावाने बोंब मारणार त्या पेनाचं उत्पादन तुम्ही पेनाची किंमत वाढवली म्हणून नाही आहे. कोणाच्या नावाने असणार आहे ते? खाजगी व्यक्ती काय म्हणेल? तुला परवडत असेल तर घे. जिओचे रेट वाढवले, तुम्ही म्हणणार आहेत का जिओनी रेट वाढवले आम्ही घेणार नाहीत? अंबानी काय म्हणेल? नको घेऊ. उत्पादनाची साधनं जर खाजगी मालकीची असतील तर त्याच्या किमतीवर नियंत्रण राहणार आहे का? नाही राहणार आहे. सरकारी मालकीची असतील, किमतीवर नियंत्रण सरकार ठेवणार आहे. उत्पादनाची साधनं कोणाच्या मालकीची आहेत? आयदर ती खाजगी मालकीची आहेत किंवा ती सरकारी मालकीची आहेत. जेव्हा उत्पादनाची मालकी ही सरकारी असेल तेव्हा त्यातून मिळालेलं प्रॉफिट, आता सरकारला प्रॉफिट मिळालेल्या प्रॉफिटमधून सरकार काय करतं रे? सरकार मंत्र्यांना पगार देतं का त्याच्यातून? घ्या आता प्रॉफिट जास्त मिळाले तुम्हाला एक्स्ट्रा बोनस दिवाळीचा, असं करतं का? नाही करत. सरकार काय करते? त्याच्यातून रस्ते बांधणार आहे, हॉस्पिटल्स बांधणार आहे, शाळा बांधणार आहे, आणखीन काही नवीन वेगवेगळ्या एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स आणि वेगवेगळ्या प्रयोगशाळा उभारणार आहे. म्हणजे काय करणार आहे?
हे सोशल डेव्हलपमेंटची सरकार कामं करणार आहेत. आता जेव्हा सरकार रस्ते बांधतं, कशातून बांधलेत? उत्पादनाची जी साधनं आहेत त्याच्या विक्रीतून सरकारला मिळाला आहे नफा. कारण उत्पादनाची सगळी मालकी कोणाकडे आहे? आपण म्हणूया आता सरकारी मालकी आहे. त्यातून सरकारला मिळाला आहे नफा. नफ्यातून सरकारने काय केलं? रस्ता बांधला. तो बांधलेला रस्ता हा गोरगरिबांसाठी पण तोच आहे आणि अंबानीसाठी पण तोच आहे. म्हणजे सरकारने त्याच्यात डिस्क्रिमिनेशन केलं का? जे टॅक्स भरतायत त्यांनी चांगल्या रस्त्यावरून जायचं, ज्यांनी टॅक्स नाही भरायचं त्यांनी खराब रस्त्यावर, असं नाही केलेलं. म्हणजे सरकारने काय केलं? उत्पन्नाचं वाटप कसं केलं? समान केलं. उत्पन्नाचं वाटप कसं केलं? समान केलं. कधी केलं? जर उत्पादनाची साधनं कोणाच्या मालकीची असतील? सरकारी मालकीची असतील. समाजवाद तेच सांगतोय. समाजवाद म्हणजे उत्पादनाची साधनं ही समाजाच्या मालकीची असतील. म्हणजे कोणाच्या मालकीची असतील? सरकारच्या. समाजाच्या वतीनं सरकार ते उत्पादनाची साधनं ओन करतोय, मालकी आहे. आणि त्याचं उत्पन्नाचं वाटप पण कसं होतंय? सरकारकडे असल्यामुळे समान होतंय. आता दुसरं घ्या की उत्पादनाची साधनं जर खाजगी मालकीची असतील, उत्पादनाची साधनं जर खाजगी मालकीची असतील तर त्यातून मिळालेलं उत्पन्न, आता साधन माझ्या मालकीचं आहे. मोबाईल उत्पादन करण्याचं साधन माझं आहे. मोबाईलच्या उत्पादनातून मला मिळालेलं प्रॉफिट हे मी काय समान वाटप करणार आहे का सगळ्या कर्मचाऱ्यांमध्ये? नाही करणार आहे. मी काय करणार आहे? त्याचा सगळ्यात जास्त वाटा मी माझ्याकडे ठेवणार आहे. म्हणजे उत्पन्नाचं वाटप कसं होणार आहे? असमान होईल. मी फार तर काय करील? डिव्हिडंड देईल. मी फार तर बोनस देईल. पण यावर्षी मला डबल प्रॉफिट झाला आहे म्हणून मी सगळ्यांच्या पगारी डबल करणार आहे का? नाही करणार आहे. उत्पन्नाचं वाटप कसं आहे? असमान उत्पन्नाचं वाटप. कधी? जेव्हा उत्पादनाची साधनं खाजगी असतील तेव्हा उत्पन्नाचं वाटप कसं असणार आहे? असमान असणार आहे. पण जेव्हा उत्पादनाची साधनं सगळी सरकारच्या मालकीची असतील आणि तेव्हा उत्पन्नाचं वाटप कसं होणार आहे? समान होणार आहे. पण आता तुमच्या लक्षात येईल की सरकार अगदी मिठापासून पेनापासून ते विमानापर्यंत सगळ्या उत्पादनांची साधनं सरकारी मालकीची असू शकत नाहीत. प्रायव्हेट एंटिटीज पण एंटर होणार आहेत. म्हणून काय झालं की काही गोष्टी ह्या सरकारी मालकीच्या आणि काही गोष्टी या खाजगी मालकीच्या. म्हणजे काय? थोडक्यात आता पोस्ट ऑफिस सरकारी मालकीचं आहे. DTDC कुरिअर सिस्टीम, तुमचं फ्लिपकार्ट असू दे किंवा तुमचं ॲमेझॉन असू दे, हे काय हे? या पण पोस्ट ऑफिससारख्या सेवा देत आहेत ना. त्यांच्याकडे आलेल्या गोष्टी आपल्याला घरी पोहोचवत आहेत. त्यांच्याकडे आलेल्या सगळ्या गोष्टी आपल्याला घरी पोहोचवत आहेत. आता लोकांनी निवडायचं आहे की आपल्याला कुठली सेवा हवी आहे ती. लोकांना जर अफोर्डेबल वाटत असेल की मला DTDC, फ्लिपकार्ट किंवा ॲमेझॉन हवं आहे, मला पुस्तक घरी मागवायचं आहे, मी कशाने? पोस्टाने मागवणार. ते येणार 15 दिवसांनी. तोपर्यंत माझं फ्लिपकार्ट किंवा ॲमेझॉन हे सकाळी मागवलं की संध्याकाळी आणून देतं, वाचून होईल माझं 15 दिवसामध्ये. आपण काय करतो? जे जास्त मला अफोर्डेबल आहे आणि जे ज्याला आपण किफायतशीर म्हणतो, मला वेळेत पण येत आहे आणि क्वालिटी डिलिव्हरी पण मिळते. समाजवादामध्ये भारतीय हा अस्सल भारतीय समाजवाद आहे. समाजवादाचं पहिलं सूत्र काय? उत्पादनाची सगळी साधनं ही सरकारी मालकीची. हा झाला टोकाचा समाजवाद. टोकाच्या समाजवादाला साम्यवाद असं म्हणतात. नीट लिहून घे. टोकाचं म्हणजे काय? की उत्पादनाच्या सगळ्या साधनांची मालकी सरकारकडेच आहे. म्हणजे शेतीपासून ते सगळं. शेती भारतामध्ये कोणाच्या मालकीची आहे? शेतकऱ्याच्या मालकीची आहे. म्हणजे खाजगी मालकी आहे. रशियामध्ये स्टॅलिनने शेती पण नॅशनलाइज करून टाकली, सरकारीकरण करून टाकलं. उत्पादन कशाचं घ्यायचं आहे, किती घ्यायचं आहे, त्याला भाव किती असं, सगळ्या गोष्टी कोण ठरवत आहे? सरकार ठरवत आहे. समाजवादामध्ये जेव्हा उत्पादनाची साधनं ही सरकारी मालकीची पण असतात आणि खाजगी मालकीची पण असतात, त्या समाजवादाला लोकशाही समाजवाद असं म्हणतात. लोकशाही समाजवाद. फक्त सरकारी मालकीची कम्युनिझम, फक्त खाजगी मालकीची दिस इज कॉम्युनिझम, साम्यवाद. उत्पादनाची साधनं प्रिडॉमिनंटली खाजगीकडे आहेत. खाजगी म्हणजे ऑलमोस्ट सगळं खाजगी आहे, त्याला भांडवलशाही म्हणतात. भांडवलशाही. आणि उत्पादनाची साधनं सरकारकडे पण आहेत आणि खाजगी व्यक्तींकडे पण आहेत, त्याला काय म्हणायचं? लोकशाही समाजवाद. 3 गोष्टी शिकलो आपण. काय काय बरोबर? लोकशाही समाजवाद, साम्यवाद आणि भांडवलशाही. साम्यवाद म्हणजे उत्पादनाची सगळी साधनं सरकारी मालकीची. आता साम्यवादामध्ये आणखीन बऱ्याच गोष्टी येतात पण आत्ता इथे गरजेच्या नाही आहेत. साम्यवाद उत्पादनाची सगळी साधनं सरकारी मालकीची आणि उत्पन्नाचं वाटप कसं व्हायला पाहिजे? समान व्हायला पाहिजे. खाजगी सगळी उत्पादनाच्या सगळ्या साधनांची सगळी मालकी खाजगी आहे, त्याला आपण म्हणलं भांडवलशाही. त्यातून उत्पन्नाचं वाटप समान होणार आहे का? नाही होणार आहे. एकाच दुसऱ्या अर्थव्यवस्थेमध्ये काय होतं? उत्पादनाची मालकी सरकारी पण आहे, उत्पादनाची मालकी खाजगी पण आहे, त्याला आपण काय म्हणलं? लोकशाही समाजवाद. लोकशाही समाजवाद. भारताने स्वीकारला तो समाजवादी धोरणं. ती समाजवादी धोरणं कशी होती? लोकशाही म्हणजे भारतामध्ये टाटा, बिर्ला, अंबानींच्या कंपन्या पण होत्या आणि
सरकारी कंपन्या पण होत्या. आजही तसंच आहे. भारतामध्ये बँकिंग सिस्टीम सरकारी मालकीची पण असते आणि खाजगी मालकीच्या पण बँका असतात. सो दिस इज कॉल्ड ॲज द सोशलिझम. दिस इज डेमोक्रेटिक सोशलिझम. भारताने कसा स्वीकारला आहे तो समाजवाद स्वीकारला आहे. धर्मनिरपेक्ष. आता ह्या शब्दांच्या इथे मी स्टार मार्क करून ठेवतो कारण हे शब्द ओरिजिनल कॉन्स्टिट्यूशनमध्ये नव्हते. ते पुढे आपण बघूया. धर्मनिरपेक्ष. धर्मनिरपेक्ष म्हणजे काय? राज्यसंस्थेची कॅपिटल एसवाल्या स्टेटचे 3 प्रकार पडतात. त्याला अथेइस्ट म्हणजे निधर्मी मराठीमध्ये त्याला म्हणतात. निधर्मी राज्यसंस्था पहिला प्रकार. दुसरा प्रकार असतो थिओक्रॅटिक. थिओक्रॅटिक म्हणजे धर्मसत्ताक. आणि तिसरा प्रकार असतो सेक्युलर स्टेट. हे कशाचे प्रकार आहेत? कॅपिटल एसवाल्या स्टेटचे प्रकार आहेत. कॅपिटल एसवाल्या स्टेटचे प्रकार आहेत. काही स्टेट आहेत अथेइस्ट, काही स्टेट आहेत थिओक्रॅटिक आणि काही स्टेट आहेत सेक्युलर. त्या सेक्युलरचे 2 अर्थ, धर्मनिरपेक्ष आणि दुसरा सर्व धर्म समभाव. धर्मनिरपेक्ष आणि सर्वधर्म समभाव. आता नीट लक्षात घ्या. जेव्हा मी म्हणतो की स्टेट हे अथेइस्ट आहे, निधर्मी आहे, म्हणजे काय की त्या राज्यसंस्थेला कुठलाही धर्म नाही. त्या राज्यसंस्थेमध्ये धर्मसंस्था कसल्याही प्रकारचा हस्तक्षेप करत नाही. रादर धर्मसंस्थाच नाही आहे. अथेइस्ट निधर्मी, आम्हाला धर्म नाही अशी राज्यसंस्था असते. दुसरा प्रकार असतो धर्मसत्ताक. म्हणजे कॉन्स्टिट्यूशनमध्ये, त्या राज्यसंस्थेच्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये सांगितलंय की आमच्या राज्यसंस्थेचा अमुक अमुक धर्म असेल. पाकिस्तान इज ए इस्लामिक स्टेट, पाकिस्तानच्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये सांगितलं आहे. बांगलादेश इज ए इस्लामिक स्टेट, इंडोनेशिया इज ए इस्लामिक स्टेट, सौदी अरेबिया इज ए इस्लामिक स्टेट. सगळ्या मिडल ईस्टमधली राज्य, ही सगळी राज्यसंस्था ह्या सगळ्या इस्लामिक स्टेट्स आहेत. त्यांनी स्वतःचा असा राज्यसंस्थेचा धर्म ठरवला. त्या राज्यांना म्हणतात धर्मसत्ताक. त्या राज्यांमध्ये त्या धर्माचे व्यक्ती सोडून बाकी सगळ्या लोकांनाही दुय्यम नागरिकत्व दिलेलं असतं. धर्मसत्ताक राज्य. काही राज्य, नेपाळ वॉज द हिंदू राष्ट्र टिल 2014 पर्यंत नेपाळ हे हिंदू राष्ट्र होतं. 2014 नंतर नेपाळने राज्यघटनेमध्ये त्यांच्या बदल केला गया आणि आम्ही आता सेक्युलर आहेत असं सांगितलं. तसा राज्यसंस्थेचा तिसरा प्रकार येतो सेक्युलर स्टेट. आता सेक्युलर म्हणजे काय? सेक्युलरचे आपण इथे 2 अर्थ बघतोय. एक धर्मनिरपेक्ष आणि दुसरा अर्थ असतो सर्व धर्म समभाव. धर्मनिरपेक्ष म्हणजे काय? अर्थातच आहे निरपेक्ष म्हणजे आम्ही ज्या सगळ्या गोष्टी करतोय, आम्ही म्हणजे राज्यसंस्था ज्या सगळ्या गोष्टी करताय ते धर्माच्या निरपेक्ष आहेत. म्हणजे काय की राज्यसंस्था धर्मसंस्थेमध्ये हस्तक्षेप, धर्मसंस्था आहे का? आहे. पण राज्यसंस्था धर्मसंस्थेत हस्तक्षेप करणार नाही आणि धर्मसंस्था पण उलट राज्यसंस्थेमध्ये पण हस्तक्षेप करणार नाही. म्हणजे तुमच्या धर्मामध्ये अमुक चालीरीती आहेत त्या बंद करून टाका, राज्यसंस्था सांगते नाही करणार. धर्मनिरपेक्ष राज्य आहे. तुमच्या धर्मसंस्था सांगते राज्यसंस्थेला तू अमुक रस्ते, ह्या रस्ता बांधायचा आहे तर रस्त्यामध्ये मंदिर, मशीद, चर्च येत आहे त्याला हात नाही लावायचा आहे. धर्मसंस्था राज्यसंस्थेला सांगताय नाही करत. धर्मनिरपेक्ष. राज्यसंस्थेनी धर्मसंस्थेला काही सांगायचं नाही आणि धर्मसंस्थेनी उलट राज्यसंस्थेला पण काही सल्ले द्यायचे नाही आहेत. म्हणजे एकमेकांमध्ये हस्तक्षेप नाही करायचा आहे. धर्मसंस्थेचा राज्यसंस्थेमध्ये हस्तक्षेप होणार नाही आणि राज्यसंस्थेचा धर्मसंस्थेत हस्तक्षेप होणार नाही आहे. त्याला म्हणायचं धर्मनिरपेक्ष राज्य. आणि मग दुसरा त्यातलाच प्रकार असतो धर्मनिरपेक्ष आहे USA, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका उदाहरण. आणि सर्व धर्म समभाव. भारताने स्वीकारलेला सेक्युलरिझम हा आहे. सेक्युलरचे 2 अर्थ, एक धर्मनिरपेक्ष, दुसरा सर्व धर्म समभाव. भारताने स्वीकारलेला तो काय? सर्व धर्म. देशामध्ये असलेले सगळे धर्म, हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बौद्ध, जैन, पारशी, जेवढे केवढे धर्म आहेत ते सगळे धर्म, सर्व धर्म कसे असणार आहेत? समभाव. सगळ्यांना समान दर्जा दिला जाणार आहे आणि सगळ्यांना समान सहाय्य केलं जाणार आहे. काय केलं जाणार आहे? सगळ्यांना समान दर्जा, स्टेटस द्यायचा असेल तर दर्जा समान, करायचं असेल तर सहाय्य समान. नुसताच हज यात्रेला सरकार फक्त फंडिंग करत आहे, हज यात्रेलाच फक्त सरकार अनुदान देत आहे, याचा अर्थ सर्व धर्म समभाव आहे का? नाही आहे. त्यांनी पंढरपूरच्या यात्रेला पण दिलं पाहिजे आणि ख्रिश्चनांची आणि मुस्लिम, शिखांची किंवा जैनांची किंवा पारशांची जी काही त्यांची धर्म म्हणून त्यांच्या काही कुठल्या गोष्टी असतील तर त्याला अनुदान दिलं पाहिजे. तेव्हा म्हणायचं समान सहाय्य, तेव्हा म्हणायचं सर्व धर्म समभाव. जेव्हा राज्यसंस्था सगळ्या राज्यातल्या, देशातल्या सगळ्या धर्मांना
समान वागणूक देते आणि धर्मसंस्था पण राज्यसंस्थेमध्ये पॉझिटिव्ह इंटरफेरन्स आहे. पॉझिटिव्ह कोरोना काळामध्ये सगळी मंदिर, मस्जिद, चर्च, सगळे गुरुद्वारे, सगळं जैनांची मंदिरं, पारशांची मंदिरं सगळं बंद झालं. कोणी बंद केलं आहे? राज्यसंस्थेनं बंद केलं आहे. याचा अर्थ काय? राज्यसंस्थेने धर्मसंस्थेमध्ये हस्तक्षेप केला, पण तो चांगल्या कारणासाठी होता. दॅट इज कॉल्ड ॲज द पॉझिटिव्ह इंटरफेरन्स. सो भारताने स्वीकारलेला आहे तो सर्वधर्म समभाव. त्याला विनोबा भावेंनी शब्द वापरला आहे, सर्वधर्म मम भाव असे शब्द वापरले. मम आपुलकी, मम भाव. पुढे येतं लोकशाही म्हणजे काय आपल्याला माहितच आहे. अब्राहम लिंकननी लोकशाहीची व्याख्या करून ठेवली की अब्राहम लिंकन सांगतोय लोकशाही डेमोक्रेसी म्हणजे काय? डेमोक्रेसी इज द गव्हर्नमेंट. कोणाचं आहे गव्हर्नमेंट? गव्हर्नमेंट ऑफ द पीपल, गव्हर्नमेंट बाय द पीपल, लोकांनी केलेलं आहे. आणि गव्हर्नमेंट फॉर द पीपल, लोकांनी लोकांसाठी बनवलेले सरकार म्हणजे डेमोक्रेसी. दॅट शॅल नॉट पेरिश फ्रॉम द अर्थ, ते संपणार नाही असं सांगते. दॅट शॅल नॉट पेरिश फ्रॉम द अर्थ, हे अब्राहम लिंकननी लोकशाहीची व्याख्या घालून दिली. तशी लोकशाहीची काही तत्त्व असतात. लोकशाहीचं पहिलं सगळ्यात महत्त्वाचं तत्त्व आहे, 3 तत्त्व सांगणार आहे मी तुम्हाला फक्त. लोकशाहीचं सगळ्यात महत्त्वाचं तत्त्व असतं ते म्हणजे, आपण बघितलं कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ. त्यातलं एक्झिक्युटिव्ह कार्यकारी मंडळ हे कायदेमंडळाला जबाबदार आहे. कार्यकारी मंडळ रिस्पॉन्सिबल फॉर द एक्झिक्युटिव्ह, रिस्पॉन्सिबल फॉर द लेजिस्लेचर. एक्झिक्युटिव्ह रिस्पॉन्सिबल फॉर द लेजिस्लेचर. कार्यकारी मंडळाने केलेल्या कृती ह्या ते कोणाला जबाबदार आहेत? कायदेमंडळाला. कायदेमंडळामध्ये कोण आहे रे? कायदेमंडळामध्ये आहे लोकसभा, राज्यसभा. कार्यकारी मंडळामध्ये कोण आहे? प्रेसिडेंट, व्हाईस प्रेसिडेंट, पंतप्रधान, काउन्सिल ऑफ मिनिस्टर म्हणजे मंत्रिमंडळ आणि महान्यायाधी. ही सगळी लोक, पंतप्रधान, सगळे मंत्री हे रिस्पॉन्सिबल कोणाला आहेत? दे आर कलेक्टिव्हली रिस्पॉन्सिबल टू द लोकसभा विच इज पार्ट ऑफ द लेजिस्लेचर. कायदेमंडळ ते कलेक्टिव्हली म्हणजे सामूहिकरित्या कायदेमंडळाला जबाबदार आहेत. दुसरं तत्त्व आहे लोकशाहीचं की त्या देशामध्ये युनिव्हर्सल अडल्ट फ्रँचाईजचं तत्त्व अवलंबलं पाहिजे. म्हणजे काय? सार्वत्रिक मताधिकार. लोकशाहीची आणि अशी 100 वेगवेगळी तत्त्वं निघू शकतात, पण मी प्रिडॉमिनंटली ही 3 तत्त्व असायलाच पाहिजेत. सार्वत्रिक मताधिकार. सार्वत्रिक म्हणजे सगळ्यांना मताधिकार, मतदानाचा अधिकार पाहिजे. भारतामध्ये कोणाला आहे मतदानाधिकार? जो भारतीय नागरिक आहे, इंडियन सिटीजन, आणि ज्याचं वय 18 पेक्षा कमी नाही असा व्यक्ती. द वन हु इज इंडियन अँड हु इज नॉट लेस दॅन 18 years ऑफ ओल्ड, त्या प्रत्येक भारतीय व्यक्तीला ज्याचं वय 18 पेक्षा कमी नाही आहे, ह्या सगळ्यांना मतदानाचा अधिकार आहे. ते म्हणजे सार्वत्रिक. म्हणजे तुझं शिक्षणच किती झालं आहे, तुझ्याकडे प्रॉपर्टीज किती आहे, तू टॅक्सेस किती पे करतोयस, तू सरकारच्या जवळचाच आहेस का, तू अमुक एकाच कुळातला जन्माला आलेला आहेस का, तू अमुक एका धर्माचाच आहेस का, जातीचाच आहेस का, पंथाचाच आहेस का, तुझा जन्मच अमुक ठिकाणी झाला आहे का, आणि तुझं जेंडरच कोणतं आहे, ह्या गोष्टींवरून मतदानाचा अधिकार ठरणार नाही. लोकशाहीमध्ये काय? मतदान हे सार्वत्रिक असायला पाहिजे. तुम्ही बेसिक क्रायटेरिया टाला की तू त्या देशाचा नागरिक पाहिजेस आणि तुझं वय अमुक अमुक असलं पाहिजे, त्याला म्हणायचं सार्वत्रिक. लोकशाहीचं दुसरं. आणि लोकशाहीचं तिसरं महत्त्वाचं तत्त्व आहे की त्या देशामध्ये निवडणुका ऑफकोर्स व्हायला पाहिजेत. त्या निवडणुका कशा पाहिजेत? फ्री. आपल्या देशामध्ये निवडणूक द्यायला आधी काय फीस भरायला लागते का? नाही भरायला लागत. निवडणुका कशा पाहिजेत? फ्री. नुसत्याच फ्री असून चालत नाहीत. फ्री आहेत पण निवडणुकीमध्ये नुसत्या अफरातफरी होतात, चालणार. फ्री असला पाहिजेत, त्या फेअर पण असल्या पाहिजेत. म्हणजे न्याय, मोफत त्या असल्या पाहिजेत. न्याय म्हणजे अफरातफर झालेली नाही पाहिजे. बटन अमुक एका पक्षाचा दाबतोय आणि मतदान दुसऱ्याच कुठल्या तरी पक्षाला जाते, असं नाही चालणार आहे. मोफत असल्या पाहिजेत आणि त्या न्याय असल्या पाहिजेत. आणि नुसत्या मोफत आणि न्याय, आमच्या देशामध्ये मोफत निवडणुका होतात, आमच्या देशामध्ये निवडणुका न्याय पण होतात, पण दर 50 वर्षांनी निवडणुका होतात, असं चालणार आहे का? नाही. लोकशाहीचं हे नाही आहे तत्व. लोकशाहीचं काय तत्व आहे? इलेक्शन शुड बी फ्री, इलेक्शन शुड बी फेअर अँड इलेक्शन शुड बी टाईमली. ते वेळेत झाले पाहिजेत, झाल्या पाहिजेत निवडणुका. लोकशाहीची ही 3 सगळ्यात मोठी तत्व लक्षात ठेवा. फ्री, फेअर अँड टाईमली इलेक्शन्स. पहिलं काय? कार्यकारी मंडळ कायदेमंडळाला जबाबदार, सार्वत्रिक मताधिकार आणि फ्री, फेअर अँड टाईमली इलेक्शन्स. मोफत न्याय आणि वेळेत निवडणुका व्हायला पाहिजेत. तसे ह्या लोकशाहीचे 2 प्रकार पडतात. एक असते प्रत्यक्ष लोकशाही आणि दुसरी असते अप्रत्यक्ष लोकशाही. डायरेक्ट डेमोक्रेसी आणि इनडायरेक्ट डेमोक्रेसी. प्रत्यक्ष लोकशाही आणि अप्रत्यक्ष लोकशाही. त्या अप्रत्यक्ष लोकशाहीचे पण पुन्हा 2 प्रकार पडतात. संसदीय लोकशाही आणि अध्यक्षीय लोकशाही.
संसदीय आणि अध्यक्षीय लोकशाही. प्रत्यक्ष लोकशाही म्हणजे काय? लोकशाहीमध्ये लोकांनी निवडून दिलेल्या लोकांमार्फत देश चालतोय. प्रत्यक्ष लोकशाही म्हणजे काय? लोकांचा कायद्या निर्मितीमध्ये, कार्यकारी मंडळामध्ये हा डायरेक्ट सहभाग असतो. आपला प्रत्यक्ष सहभाग आहे कायदे बनवण्यामध्ये नाही आहे. कायदे कोण बनवतंय? आपल्या मार्फत, आपण निवडून दिलेल्या लोकांमार्फत कोण बनवतंय? कायदे मंडळ कायदे बनवतंय. प्रत्यक्ष लोकशाहीमध्ये होतं काय की स्वतःहून लोक पुढे येऊन कायदा बनवत आहेत आणि सरकारला सांगतं की हा कायदा इम्प्लिमेंट करा. स्वित्झर्लंडमध्ये प्रत्यक्ष लोकशाही, डायरेक्ट डेमोक्रेसी, त्या डायरेक्ट डेमोक्रेसीची काही तत्व असतात. प्लेबिसाईट, इनिशिएटिव्ह, रिकॉल वगैरे वगैरे. प्लेबिसाईट म्हणजे रेफरंडम म्हणजे काय की अमुक एक प्रदेश आहे, समजा अमुक एक प्रदेश आहे, बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानने रेफरंडम घेतलं, तुम्हाला भारतात राहायचं का पाकिस्तानात जायचं. बलुचिस्तानमधल्या लोकांनी सांगितलं भारतात जायचं आहे. ब्रिटनने युनायटेड युनियन, युरोपियन युनियनमधून बाहेर पडण्यासाठी ब्रेक्झिट नावाची संकल्पना, ब्रिटन एक्झिट फ्रॉम द युरोपियन युनियन, तेव्हा मतदान घेतलं देशामध्ये. तुम्हाला ब्रिटनला युरोपियन युनियनच्या बाहेर असलेलं हवं आहे का नको आहे? तिथे येस और नो पर्याय असतात बरं का फक्त. तिथल्या 51% लोकांनी म्हणलं की आम्हाला बाहेर पडायचं आहे. रेफरंडम, डायरेक्ट लोकशाहीची ही काही उदाहरणं आहेत. आता डायरेक्ट लोकशाहीची काही तत्व अप्रत्यक्ष लोकशाहीमध्ये पण वापरत असतात. भारतामधलं उदाहरण जनलोकपाल आंदोलन, अण्णा हजारेंनी केलेलं जनलोकपाल आंदोलन. अण्णा हजारे आणि टीम, ती प्रशांत भूषण, शांती भूषण, ह्या सगळ्या लोकांनी काय केलं? एक ड्राफ्ट बनवला लोकपाल बिल बनवलं आणि पार्लमेंटला सांगितलं, कायदेमंडळाला सांगितलं की हे विधेयक जशाला तसं पास करून घ्या. पार्लमेंटने त्याच्यामध्ये चेंजेस केले, ही वेगळी गोष्ट आहे. पण लोकांनी इनिशिएटिव्ह घेतला की लोकांनी इनिशिएटिव्ह, हे तत्व आहेत, हे प्रत्यक्ष लोकशाहीची ही तत्व आहे. प्रत्यक्ष लोकशाही आहे स्वित्झर्लंडमध्ये. अप्रत्यक्ष लोकशाही म्हणजे सरकार चालतंय पण जनतेमार्फत निवडून दिलेल्या लोकांकडून सरकार चालतंय. मोदीजींना आपण डायरेक्ट मतदान दिलंय का? राष्ट्रपतींना आपण डायरेक्ट मतदान दिलं का? नाही दिलेलं. महाराष्ट्रामध्ये शिंदेंना मतदान दिलंय का कोणी डायरेक्ट? नाही दिलेलं. मुख्यमंत्री म्हणून नाही आहे. ते अप्रत्यक्ष लोकशाही. संसदीय लोकशाही आणि अध्यक्षीय लोकशाही असे त्या अप्रत्यक्ष लोकशाहीचे प्रकार असतात. पार्लमेंटरी डेमोक्रेसी आणि प्रेसिडेन्शियल डेमोक्रेसी, आपलं हे आणखीन सविस्तरपणे आपल्याला वेगळा चॅप्टर आहे. प्रेसिडेन्शियल अँड पार्लमेंटरी डेमोक्रेसीचे काय काय फरक आहे? पार्लमेंटरी म्हणजे संसदेमार्फत, संसदेमध्ये असलेल्या कार्यकारी मंडळ, कायदे मंडळाकडून देश चालवला जातोय. प्रेसिडेन्शियलमध्ये सगळे पॉवर कोणाकडे आहेत? राष्ट्रपतींकडे आहेत. इथे सगळ्या पॉवर्स ह्या राष्ट्राध्यक्षांकडे आहेत. इथे संसदीय लोकशाहीमध्ये राष्ट्रपती हा फक्त नामदारी प्रमुख आहे. सगळ्या पॉवर कोणाकडे आहेत? प्राईम मिनिस्टरकडे. इथे सगळ्या पॉवर कोणाकडे आहेत? प्रेसिडेंटकडे आहेत. आपण हे बघूया पुढच्या सत्रामध्ये येणार आहे की अप्रत्यक्ष लोकशाहीतली संसदीय आणि अध्यक्षीय कुठे कुठे, संसदीय अध्यक्षीय लोकशाहीचे काय फरक असतात. संसदीय लोकशाही ही भारतामध्ये आहे, अध्यक्षीय लोकशाही ही अमेरिकेमध्ये आहे. आतापर्यंत फक्त एवढंच लक्षात ठेवा. आणि मग 5वा शब्द येतो तो म्हणजे गणराज्य, ज्याला आपण रिपब्लिक असं म्हणतो. रिपब्लिक, व्हॉट इज रिपब्लिक? रिपब्लिक गणतंत्र, दुसरा शब्द वापरला जातो त्याला गणतंत्र. रिपब्लिक म्हणजे काय? भारत रिपब्लिक आहे का? अमेरिका रिपब्लिक आहे का? सौदी अरेबिया रिपब्लिक आहे का? चीन रिपब्लिक आहे का? पाकिस्तान रिपब्लिक आहे का? ब्रिटन रिपब्लिक आहे का? कशावरून ओळखायचं? तर त्या देशाचा राज्यसंस्थेचा, कॅपिटल एस, त्या राज्यसंस्थेचा हेड कोण आहे आणि तो कसा निवडून आलेला आहे. भारताचा हेड कोण आहे? राष्ट्रपती, नामदारी प्रमुख जरी असले तरी. अमेरिकेचा प्रमुख कोण आहे? प्रेसिडेंट आहे. ब्रिटनचा कोण आहे? किंग. हे झाले हेड ऑफ द स्टेट. भारताचे राष्ट्रपती, अमेरिकेचे प्रेसिडेंट आणि राष्ट्राध्यक्ष, आणि ब्रिटनचा आहे तो किंग. आधी क्वीन, आता क्वीन गेली आणि किंग आला, राजा आला. चार्ल्स दुसरा, तिसरा, चौथा, जो कुठला असेल तो कसा निवडून आलाय? भारताचे राष्ट्रपती लोकांमार्फत निवडून दिलेल्या लोकांनी म्हणजे आमदारांनी, खासदारांनी निवडून दिले राष्ट्रपतींना. म्हणजे काय? अप्रत्यक्षपणे निवडून आलाय. हा प्रत्यक्ष निवडून आलाय. हा निवडूनच आला नाही. किंग निवडून आलाय का? नाही आहे. तो कसं वंश परंपरेने चालत आलेला आहे. ते मोनार्की म्हणतात त्याला. वंश परंपरेने राजेशाही चालत आलेली आहे. जेव्हा एखाद्या राज्यसंस्थेमध्ये, जेव्हा राज्यसंस्थेचा प्रमुख हा निवडून आलेला असतो, अंडरलाईन द वर्ड, निवडून आलेला असतो. जेव्हा राज्यसंस्थेचा प्रमुख हा निवडून आलेला असतो, इलेक्टेड असतो, मग तो कसाही असू दे बरं का, भारताप्रमाणे इनडायरेक्ट असू दे, अमेरिकेप्रमाणे डायरेक्ट असू दे, तो कसा पाहिजे? इलेक्टेड पाहिजे, निवडून आलेला पाहिजे. भारताप्रमाणे तो अप्रत्यक्ष असू शकतो, अमेरिकेप्रमाणे प्रत्यक्ष असू शकतो. तो जर निवडून आलेला नसेल म्हणजे किंग, ब्रिटनसारखा. ब्रिटनमध्ये निवडून आला का? नाही आहे. इफ द हेड ऑफ द स्टेट इज इलेक्टेड, मग तो डायरेक्ट असू दे किंवा इनडायरेक्ट असू दे. जर राज्यसंस्थेचा प्रमुख हा निवडून आलेला असू दे, तो प्रत्यक्ष असू दे किंवा अप्रत्यक्ष असू दे, तेव्हा त्या राज्यसंस्थेला रिपब्लिक असं म्हणायचं.
गणतंत्र किंवा गणराज्य असं म्हणायचं. भारतामध्ये इनडायरेक्ट इलेक्शन, इनडायरेक्ट निवडून येतो राष्ट्रपती म्हणून भारत गणराज्य आहे. अमेरिकेमध्ये डायरेक्ट येतो म्हणून अमेरिका पण गणराज्य. चीनमध्ये डायरेक्ट निवडून येतो गणराज्य आहे. पाकिस्तानामध्ये इनडायरेक्ट निवडून येतो म्हणून गणराज्य आहे. ब्रिटनमध्ये किंग निवडून आलाय का? नाही, वंश परंपरेने चालू. देअरफॉर ब्रिटन इज नॉट अ रिपब्लिक. ब्रिटन इज नॉट रिपब्लिक स्टेट. गणतंत्र नाही. गणतंत्र होण्यासाठी काय लागतं? एक देश लोकशाही. ऑफकोर्स देशामध्ये देश तुमचा स्वतंत्र पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, तुमच्या देशाचा प्रमुख, तुमच्या देशाचा हेड ऑफ द स्टेट हा निवडून आलेला पाहिजे. मग तो प्रत्यक्ष असू दे किंवा अप्रत्यक्ष असू दे, म्हणजे गणराज्य. पुढे काही गोष्टी बघायच्यात आपल्याला सरनाम्यामध्ये आलेल्या, की आम्हाला हे ठीक आहे, इथपर्यंत कळलं की आता भारताला कसं बनवायचं आहे? सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य. आणि त्यांच्या सर्व नागरिकांस काय द्यायचं आहे? काय काय द्यायचं आहे नागरिकांना? न्याय हवा आहे. जस्टिस. कसला न्याय हवा आहे? जस्टिस. कसला न्याय हवा आहे? त्यांना सामाजिक न्याय हवा आहे, त्यांना आर्थिक न्याय हवा आहे आणि त्यांना राजकीय न्याय हवा आहे. सोशल, इकॉनॉमिकल अँड पॉलिटिकल जस्टिस. न्याय कसला हवा आहे? सामाजिक न्याय. भेदभाव नको आहे, समाजामध्ये भेदभाव नको आहे, सगळ्यांना समान वागणूक दिलेली पाहिजे, अनटचॅबिलिटी नको आहे, सामाजिक न्याय. आर्थिक न्याय, समान कामाला समान वेतन पाहिजे, आर्थिक दरी लोकांमधली कमी केली पाहिजे, इन्कम इनइक्वॅलिटीज कमी केल्या पाहिजेत. राजकीय न्याय, सगळ्यांना निवडणुकीला उभारता येईल, कोणालाही निवडणुकीला उभारता येईल, कोणालाही मतदान करता येईल. राजकीय न्याय. न्याय कसा हवा आहे? जस्टिस. न्याय सामाजिक, आर्थिक आणि राजकीय. दुसरी गोष्ट आहे स्वातंत्र्य पण हवं आहे. कसलं स्वातंत्र्य हवं आहे? लिबर्टी. कसली हवी? लिबर्टी. लिबर्टी ऑफ थॉट, एक्सप्रेशन, बिलीफ अँड फेथ अँड वर्शिप. लिबर्टी. विचाराचं स्वातंत्र्य हवं आहे. विचार, अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य हवं आहे. थॉट, एक्सप्रेशन, बिलीफ, विश्वास, श्रद्धा. थॉट, एक्सप्रेशन, बिलीफ, फेथ अँड वर्शिप, पूजा. विचार. मी कुठलाही विचार करण्याचं मला स्वातंत्र्य दिलेलं आहे. राज्यघटनेने मला स्वातंत्र्य, राज्यघटनेत कुठे? स्वातंत्र्यामध्ये. मला विचार करण्याचं, मला नुसता विचार नाही करण्याचं स्वातंत्र्य दिलं, मी केलेला विचार मांडण्याचं पण. नुसताच मनातल्या मनात विचार करण्याचं स्वातंत्र्य देऊन काय उपयोग आहे? तो केलेला विचार तुम्हाला मांडता आला पाहिजे. म्हणजे तुम्ही तो केलेला विचार तो लिहून मांडता आला पाहिजे, बोलून मांडता आला पाहिजे, तोंडी किंवा लेखी. त्याचं जर स्वातंत्र्य असेल त्याला म्हणायचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य. पुढे आहे विश्वास, श्रद्धा. विश्वास आणि श्रद्धामध्ये काय फरक आहे? विश्वास असतो तो माणसावर असतो. माझा तुझ्यावर विश्वास आहे, माझा तुमच्या सगळ्या विद्यार्थ्यांवर माझा विश्वास आहे, विश्वास असतो. विद्यार्थ्यांचा फॅकल्टींवर विश्वास आहे, सर तुमच्यावर आमचा विश्वास आहे. विश्वास. श्रद्धा कोणावर असते रे? श्रद्धा असते देवावर. माझी गणपतीवर श्रद्धा आहे, की माझी अमुक एका धर्माच्या देवतेवर श्रद्धा आहे, माझी अमुक एका कोणावर आहे श्रद्धा? विश्वास असतो तो देवावर, श्रद्धा असते ती, विश्वास असतो तो व्यक्तींवर, श्रद्धा असते ती देवावर. आणि तुला कुठल्याही धर्माची, आता हे पूजापेक्षा याला उपासना म्हणा, वर्शिप, उपासना. तू कुठल्याही जात धर्म पंथाची उपासना करण्याचं स्वातंत्र्य तुला राज्यघटनेने दिलं आहे. कशाचं स्वातंत्र्य दिलं आहे? विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा आणि उपासना करण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. समानता, इक्वॅलिटी. कशाची इक्वॅलिटी आहे? दोन प्रकारची इक्वॅलिटी सांगितलेली. इक्वॅलिटी ऑफ स्टेटस, दर्जा. इक्वॅलिटी ऑफ स्टेटस अँड इक्वॅलिटी ऑफ अपॉर्च्युनिटी, संधी. दर्जाची आणि संधीची समानता पाहिजे. म्हणजे काय? दर्जाची आणि संधीची समानता पाहिजे म्हणजे काय? आता एक उदाहरण घेऊया. समजा MPSCनं जागा काढल्या, MPSCनं 100 जागा काढल्या आणि सांगितलं की ह्या 100 जागांमध्ये फक्त मुली फॉर्म भरू शकणार, फक्त मुली फॉर्म भरू शकणार. तुम्हाला संधीची समानता दिली का रे? मुलांना संधी दिली का MPSCने? नाही दिली. संधीची समानता नाकारली. मुलंही फॉर्म भरू शकतील, मुलीही फॉर्म. ज्याचं वय वर्ष 19पेक्षा जास्त आहे आणि ज्याचं ग्रॅज्युएशन पूर्ण झालेलं आहे असा व्यक्ती फॉर्म भरू शकतो. ही झाली संधीची समानता. बरं, दिली. ठीक आहे. आता त्यामध्ये वर्ग 1, वर्ग 2ची पदं आहेत. MPSCनं सांगितलं की वर्ग 1ची पदं फक्त मुलं भरू शकतील, वर्ग 2ची पदं ही मुलं आणि मुली दोन्ही भरू शकतील. म्हणजे MPSCने काय केलं? दर्जाची समानता दिली का मुलींना? नाही दिलेली. वर्ग 1ची पदं कोणी भरू शकतील? फक्त मुलं. दर्जाची समानता दिलेली नाही आहे. ती कशी समानता हवी आहे? संधीची पण समानता हवी आहे आणि दर्जाची पण समानता हवी आहे. दॅट इज इक्वॅलिटी. पुढे आपल्याला व्यवस्थित बघायचं आहे. हे कलम 14 मध्ये इक्वॅलिटी दिलेलं आहे, स्वातंत्र्य कलम 19 मध्ये दिलेली आहेत, न्यायाच्या संकल्पना वेगवेगळ्या दिलेल्या आहेत. आणि बंधुता, फ्रॅटर्निटी. बंधुता कशा कशातून दिसत आहे? प्रिडॉमिनंटली 2 गोष्टी आहेत की भारतामध्ये ज्याच्याने आम्ही सगळे भारताचे लोक, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव. बंधुता कशातून दिसते ती? एक नागरिकत्व. मला इंडियन
सिटिझनशिप आहेत. तुम्हाला विचारलं तुमचं नागरिकत्व कोणतं आहे, तुम्ही म्हणता का मी पुण्याचा नागरिक आहे, किंवा मी औरंगाबादचा नागरिक आहे, किंवा मी अमुक आहे का नागपूरचा नागरिक आहे, किंवा मी देशातल्या मुंबईचा नागरिक, असं म्हणतो का आपण? नाही म्हणत. आपण काय म्हणतो? मी ह्या भारत देशाचा नागरिक. आपण म्हणतो का महाराष्ट्राचा नागरिक आहे? असं नाही. ते रहिवास झालं बरं का, प्रमाण. तू राहतो कुठे वेगळं. नागरिकत्व कोणतं आहे? भारतीय. ते भारतीय म्हणून आपण एक असतो, बंधुता. आणि दुसरं तुझा पासपोर्ट तुम्हाला मिळतो का वेगळा? महाराष्ट्राचा पासपोर्ट, नागपूरचा पासपोर्ट, असं मुंबईचा पासपोर्ट, पुण्याचा पासपोर्ट, संभाजीनगर, औरंगाबादचा पासपोर्ट मिळतो का वेगळा? नाही मिळत. पासपोर्ट आहे तो भारताचा, नागरिकत्व आहे ते भारतीय. ती आहे ती बंधुता, ती आहे बंधुता. अँड टू अश्युरिंग द डिग्निटी ऑफ द विमेन, महिलांची आपल्याला काय करायची आहे? प्रतिष्ठा. महिलांची प्रतिष्ठा, डिग्निटी ऑफ द विमेन, अँड टू युनिटी अँड इंटिग्रिटी ऑफ द नेशन. हे दोन शब्द पुन्हा लक्षात असू दे. युनिटी अँड इंटिग्रिटी, एकता आणि एकात्मता. एकता आणि एकात्मता. कोणाची एकता आणि कोणाची एकात्मता? देशाची एकता आणि एकात्मता. फरक काय दोघांमध्ये? एकता दाखवू शकतो, एकात्मता दाखवू शकत नाही. एकता टँजिबल, एकात्मता इनटँजिबल, दाखवू नाही शकत. आम्ही सगळे या कोर्सला ॲडमिशन घेतलेली सगळी जण एक आहोत. एकात्मता ही भावना आहे. एक असणं, हे क्रिकेटच्या मॅचमध्ये दिसत आहेत, 1,00,000 लोक क्रिकेट बघतायत, सगळे एक आहेत, भारतीय लोक आहेत. एकात्मता कशी दिसते? एकात्मता कशातून? सगळेजण मिळून जनगण म्हणतात, ते एकात्मता. एकता आणि एकात्मता. इंटिग्रिटी, पुन्हा हा स्टार मार्क. एकता आणि एकात्मता. आणि या 2 दिवशी 2 तारखा लक्षात ठेवायच्या, 26 नोव्हेंबर आणि 26 जानेवारी. 26/11/1949 आणि 26 जान 1950. काय झालं या दोन्ही दिवशी? संविधान सभा जेव्हा बनत होती, तेव्हा संविधान सभा बनताना 24 जानेवारी 1950ला भारताच्या राष्ट्रपतींनी शपथ घेतली. भारताचे राष्ट्रपती नियुक्त झाले आणि 26 जानेवारी ही तारीख ठरवली. 26 जानेवारी तारीख ठरवण्यामागे पुन्हा एक वेगळं कारण होतं. 26 नोव्हेंबर 1949ला 26 नोव्हेंबर या दिवशी आपण आपली राज्यघटना ॲडॉप्ट आणि इनॅक्ट केली. म्हणजे काय केलं? इनॅक्ट करणे म्हणजे पास करणे. राज्यघटना कशी तयार झाली आहे? प्रत्येक कलमावर चर्चा झाली आणि ते मांडलंय, कलम मांडले आणि याच्यावर चर्चा झाली. आणि आता नाव इट हॅज बीन पास्ड, इनॅक्टेड. अशी अख्खी राज्यघटना पास झाली. तो दिवस म्हणजे 26 नोव्हेंबर 1949. 26/11 ही तारीख आपल्याला एक दुःखद कारणासाठी पण लक्षात येते, मुंबईवर झालेला अतिरेक्यांचा हमला. पण ही तारीख आहे, या दिवशी भारताची राज्यघटना इनॅक्ट म्हणजे राज्यघटना पास झाली. एखादा कायदा पास होण्याची तारीख म्हणजे इनॅक्टिंग. आणि ॲडॉप्टिंग म्हणजे काय? की भारतातल्या त्या लोकांनी आता समजा राईट टू इन्फॉर्मेशन कायदा आहे. राईट टू इन्फॉर्मेशन कायदा अमुक एका दिवशी, ए या दिवशी पास झाला आणि बी या दिवशी लागू झाला, असं पण असू शकतं. राईट टू इन्फॉर्मेशन कायदा ए या दिवशी पास झाला आणि ए या दिवशीच लागू पण झाला, असं पण असतं. म्हणजे मुद्दा काय? की कायदा राष्ट्रपतींनी पास करणे, म्हणजे लोकसभेत पास झाला, राज्यसभेत पास केला आणि राष्ट्रपतींनी त्याच्यावर सही केली, म्हणजे विधेयकाचं कायद्यात रूपांतर झालं. प्रोसिजर फॉलो झाली. राष्ट्रपतींनी सही केल्या तो कायदा अख्ख्या देशात लागू होत नसतो. त्या कायद्यामध्ये तसं सांगावं लागतं की दिस ॲक्ट शॅल बी इफेक्टिव्ह फ्रॉम w.e.f. विथ इफेक्टिव्ह फ्रॉम, असं त्या कायद्यामध्ये सांगायला लागतं की दिस लॉ शॅल बी इफेक्टिव्ह फ्रॉम. कधीपासून लागू असणार आहे? तर हे सांगितलं की हे आम्ही इनॅक्ट पण आजच करतोय आणि लागू पण आजच करतोय. इनॅक्टिंग अँड ॲडॉप्टिंग. या दिवशी राज्यघटनेतली एकूण 15 कलमं लागू झाली. काही लोकांच्या सह्या राहिल्या होत्या, पण पास झाला असं डिक्लेअर केलं आणि आजपासून हा लागू पण झाला. एकूण 15 नागरिकत्वासंदर्भातलीच असू देत, निवडणुकासंदर्भातलीच असू देत, ही काही कलमं 26 नोव्हेंबर 1949ला लागू झाली होती आणि उर्वरित सह्या 284 लोकांनी या दिवशी सह्या केल्या 26 नोव्हेंबर. आणि उर्वरित 15 लोकांनी, 299 कंपोजिशन आपण पाहिलंय, उर्वरित 15 जणांनी ह्या एकूण 24 जानेवारीला सह्या केल्या. ॲक्च्युली 24 जानेवारी 1950ला सह्या केल्या. ते शेवटचे 2 जण होते, ते म्हणजे एक फिरोज गांधी म्हणजे इंदिरा गांधींचे पती आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद जे संविधान सभेचे अध्यक्ष होते. हे शेवटचे 2 जण होते सह्या करणारे. 24 जानेवारीला सह्या केल्या आणि 24 जानेवारीला सह्या केल्यानंतर 26 म्हणजे पुढच्या 2 दिवसानंतरची तारीख निवडली. 26 जानेवारी तारीख निवडण्यामागे पुन्हा एक ऐतिहासिक संदर्भ आहे. तो म्हणजे 26 जानेवारी 1930चा लाहोर अधिवेशनामध्ये पूर्ण स्वराज्याचा ठराव मांडला होता. तेव्हा पंडितजी, मोतीलाल नेहरू आणि सरदार पटेल हे सगळीच लोक होती. त्या लाहोर अधिवेशनामध्ये
काँग्रेसच्या लाहोर अधिवेशनामध्ये संपूर्ण स्वराज्याचा ठराव मांडला, ती तारीख होती 26 जानेवारी. म्हणून 26 जानेवारी ही तारीख निवडली आणि त्या 26 जानेवारीला डिक्लेअर केलं की आजपासून ही राज्यघटना संपूर्ण देशाला लागू होते आणि हाच दिवस गणतंत्र म्हणून आपण साजरा करतो. कारण काय, रिपब्लिक, कारण 24 जानेवारीला राष्ट्रपतींनी शपथ घेतली होती. म्हणून 26 जानेवारी तारीख निवडली, 26 जानेवारी. ॲक्च्युअली तारीख आहे ती 24 बरं का, पण निवडली आहे 26 जानेवारी कारण त्याला ऐतिहासिक पार्श्वभूमी होती. म्हणून तो दिवस हा राष्ट्रपती गणतंत्र दिवस, गणराज्य दिवस, कारण त्या दिवशी राष्ट्रपती 15 ऑगस्ट 1947ला भारत रिपब्लिक झाला नाही. 15 ऑगस्ट 1947ला भारताला राष्ट्रपती नव्हते. भारताला राष्ट्रपती आहेत ते 26 जानेवारी 1950ला. इंडिया बिकम रिपब्लिक कंट्री ऑन 26 ऑफ द जॉन 1950. म्हणून ह्या 2 तारखा 26 नोव्हेंबर आणि 1950 आणि 26 जानेवारी 1950. 26 नोव्हेंबर 1949 आणि 26 जानेवारी 1950 ह्या 2 तारखा लक्षात ठेवा. पुढे येतं की प्रिलिम्ससाठी काय काय महत्त्वाचं आहे. प्रिलिम्ससाठी काय काय महत्त्वाचं आहे. एक, त्याच्यातली दुरुस्ती. राज्यघटनेमध्ये सरनाम्यामध्ये कधी दुरुस्त्या झाल्यात का? सरनाम्यामध्ये आत्तापर्यंत दुरुस्ती होऊ शकते का? अमेंडमेंट दुरुस्ती होऊ शकते का? होऊ शकते. आत्तापर्यंत एकदाच दुरुस्ती झाली आहे. एकदा झाली आहे. ती कोणती आहे? ती 42वी घटना दुरुस्ती आहे, कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट असं म्हणा. 1976 आणीबाणीच्या काळामध्ये झालेलं आहे. सरनाम्यामध्ये बदल झाला. काय काय बदल झाला? एकूण 3 नवीन शब्द टाकले. 3 नवीन शब्द. कुठले 3 नवीन शब्द टाकले? समाजवादी, ज्याला आपण स्टार मार्क केलं होतं, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता. हे 3 नवीन शब्द ह्या एका घटना दुरुस्तीनं. आत्तापर्यंत कितीदा घटना दुरुस्ती झाली आहे? एकदा. कोणती आहे ती? 42वी घटना दुरुस्ती 1976. 3 कोणते नवीन शब्द टाकलेत? समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता. सोशलिस्ट, सेक्युलर अँड इंटिग्रिटी. दुरुस्ती होऊ शकते का? होऊ शकते. झाली आहे का? झाली आहे. किती वेळेस झाली आहे? एकदा झाली आहे. त्याने काय केलं? 3 शब्द टाकले, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, एकात्मता. कोणती आहे ती? 42वी घटना दुरुस्ती 76. आता काही वेळेस प्रश्न पडला की सरनामा हा राज्यघटनेचा भाग आहे का? प्रस्ताविका हे पुस्तकाचा भाग असतो का? हा प्रश्न पडला. याच्या संदर्भातल्या 3 केसेस लक्षात असू देत. बेरुबारी युनियन केस 1960ची, ॲक्च्युली 59ची बरं का ही केस. आणि पुढे केशवानंद भारती केस 1973 आणि LIC ऑफ इंडिया 1995. ह्या तिन्ही केसेसमध्ये सांगितलं आहे सुप्रीम कोर्टाने. बेरुबारी वॉज नॉट द केस रिलेटेड टू वेदर इट इज अ पार्ट ऑर नॉट. केशवानंद वॉज नॉट द केस रिलेटेड टू वेदर इट इज अ पार्ट ऑफ नॉट. तसंच LIC पण ह्या केसेसमध्ये काही पासिंग रेफरन्सेस दिलेत की राज्यघटनेचा प्रिअम्बल सरनामा हा राज्यघटनेचा भाग आहे का नाही आहे. बेरुबारी केसमध्ये सांगितलं हा भाग नाही. परीक्षेसाठी एवढंच लक्षात ठेवा. बेरुबारी केस काय असते आपल्याला नंतर बघायचं, वेगवेगळे कलम 1, 2, 3, 4 बघत असताना. बेरुबारी युनियन केसमध्ये सांगितलं की सरनामा हा राज्यघटनेचा भाग नाही. केशवानंद भारतीमध्ये सांगितलं सरनामा हा राज्यघटनेचा भाग आहे. का सांगितलं आहे म्हणून? कारण पुन्हा तुमच्या लक्षात पाहिजे तारीख. पंडितजींनी ड्राफ्ट मांडलाय 13 डिसेंबर 1946ला आणि तो पुढे पास झालाय 21 जानेवारी 1947ला. 21 और 22 जानेवारी काहीतरी तारीख, त्या तारखेला तो पास झाला. म्हणजे जशी राज्यघटना पास झाली तसंच सरनामा पण पास झालाय. जशी राज्यघटना पास झाली आहे तसं सरनामा पण पास झाला. तर मग हाऊ कम इट इज नॉट द पार्ट. सुप्रीम कोर्टाने सांगितलं सरनामा राज्यघटना जसं पास झाली आहे, राज्यघटनेतली बाकीची कलमं जशी अडॉप्ट झाली आहेत, पास झाली, इनॅक्ट केलेली आहेत, त्याच पद्धतीने सरनामा झाला आहे. देअरफॉर इट इज अ पार्ट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. LIC ऑफ इंडियामध्ये पण रिइटरेट करणं म्हणतात त्याला, की पुन्हा सांगितलं की केशवानंदमध्ये सांगितलेली गोष्ट बरोबर आहे अँड प्रिअम्बल इज द पार्ट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. पुढे सांगितले न्यायप्रविष्ट, त्याला इंग्लिशमध्ये जस्टिसिएबल म्हणतात. न्यायप्रविष्ट. सरनामा हा न्यायप्रविष्ट नाही म्हणजे काय? सरनामा हा न्यायप्रविष्ट नाही म्हणजे सरनाम्यामधल्या कुठल्याही तत्वाचं उल्लंघन झालं, न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता, कुठल्याही तत्वाचं उल्लंघन झालं तरी तुम्ही त्याचं उल्लंघन झालंय म्हणून न्यायालयात जाऊ शकत नाहीत, असा अर्थ झाला. कशामुळे रे? का असं सांगितलेलं असेल? कारण सरनाम्यामध्ये सांगितलेल्या गोष्टी ह्या फार अशा मोघम आहेत, वेग आहेत, त्यास प्रिसाइजली सांगितल्यात पुढे तिकडे कॉन्स्टिट्यूशनमध्ये. थोडक्यात उदाहरण सांगतो. समता, समानतेचं तत्व सांगितलंय. समानता हवी आहे, समानता हवी आहे हे प्रिअम्बलमध्ये सांगितलं. कशाची हवी आहे, कुठं हवी आहे, कशी हवी आहे, नाही झालं तर काहीच नाही सांगितलेलं. राज्यघटनेतल्या भाग 3
मूलभूत हक्कांमध्ये कलम 14 मध्ये स्पेसिफिकली सांगितले इक्वॅलिटी कशाची पाहिजे, कशी पाहिजे, इक्वॅलिटी बिफोर लॉ पाहिजे, इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ, कायद्यापुढे सगळे समान पाहिजेत, त्याला अपवाद कोण असणार आहेत, आणि कायद्याचं सगळ्यांना समान संरक्षण पाहिजे, त्याला अपवाद कोण असणार आहेत. तुम्ही समानतेच्या तत्वाचं उल्लंघन झालंय म्हणून न्यायालयात जाऊ शकता, पण तुम्हाला बोट ठेवावं लागणार आहे मूलभूत हक्काचं उल्लंघन झालंय म्हणून, ना की सरनाम्याचं उल्लंघन झालंय, कारण त्या गोष्टी सगळ्या मोघम सांगितलं. देअरफॉर सरनामा हा जस्टिसिएबल नाही, न्यायप्रविष्ट नाही. म्हणजे सरनाम्यातल्या तत्वाचं उल्लंघन झालं तर तुम्ही न्यायालयात जाऊ शकत नाही. कारण काय, सरनामा हा वेगळी मांडलेला आहे, सरनामामध्ये प्रिसाइजली गोष्टी सांगितलेल्या नाही आहेत. तुम्हाला जर त्या गोष्टीचं उल्लंघन झालंय तर सर्वोच्च घटनेच्या कुठल्या तरी तत्वावर बोट ठेवावं लागणार आहे. पुन्हा सरनामा हा अशा काही पद्धतीनं मांडलेला आहे, सरनामा अशा काही पद्धतीनं लिहिलेला आहे की त्यातली प्रत्येक गोष्ट डिरेक्टली किंवा इनडायरेक्टली आपण राज्यघटनेमध्ये दाखवू शकतो. प्रत्येक कुठल्याही शब्दावर बोट ठेवू, त्याचा डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट रेफरन्स हा राज्यघटनेमध्ये आलेला आहे, न्यायप्रविष्ट नाही. आणि सरनामा हा कायदेमंडळाच्या कायदे करण्याच्या शक्तीचा स्रोत नाही. म्हणजे कायदेमंडळ जे कायदे करत आहे, कायदेमंडळानं केलेले कायदे म्हणजे कुठून शक्ती मिळाली त्यांना कायदे करण्याची, किंवा सरनाम्यातली एखादी गोष्ट घेतली समानता, चला आम्ही जरा समानतेवर कायदा बनवतो, असं नाही. राज्यघटनेमधल्या 14 धरून कायदा बनवला, स्वातंत्र्य 19 धरून कायदा बनवलेला आहे. सरनाम्यावरून कायदेमंडळ शक्ती प्राप्त करू शकत नाही, तो स्रोत नाही आहे, कारण गोष्टी बोगम मांडलेल्या आहेत. म्हणून सरनामा कायदेमंडळाला कायदे करण्यापासून रोखूही शकत नाही. दोन गोष्टी मांडल्यात, काय काय की कायदेमंडळाचा सरनामा हा कायदे करण्याचा स्रोत नाही, की कुठून मिळवली आम्ही शक्ती, कुठून मिळवली सरनाम्यामधून असं म्हणू नाही शकत. कुठून मिळवली, राज्यघटनेतून मिळवली. कायदेमंडळाचा हा कायदे करण्याचा स्रोत नाही आहे, म्हणून सरनामा हा कायदेमंडळाला कायदे करण्यापासून रोखू पण शकत नाही. जर स्रोत नाही आहे तर रोखू पण शकत नाही आहे, स्रोत नाही आहे तर रोखू पण शकत नाही आहे. प्रिलिम्सच्या दृष्टीने ह्या काही महत्त्वाच्या गोष्टी. आणि पुढे मेन्सच्या दृष्टीने काय काय समजत नसेल तर पुन्हा रिपीट मागं जा आणि बघा, नोट्स काढा. मी तुम्हाला वेगळ्या प्रिंटेड नोट्स पण देणार आहे. मेन्सचे क्वेश्चन आत्तापर्यंत आलेले हे प्रश्न आहेत की भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेचे महत्त्व काय आहे, वाय प्रिअम्बल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन इज इम्पॉर्टंट, 150 शब्दांमध्ये लिहायचं आहे. भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेत अंतर्भूत कोणती मूल्ये आहेत, कोणकोणती मूल्ये, स्वातंत्र्य, समता, बंधुता, ही मूल्ये सांगितलेली आहेत. प्रस्तावना ही भारतीय संविधानाची गुरुकिल्ली आहे. का म्हणतात ह्याला गुरुकिल्ली, आत्ता जे सगळं सांगितलं ना ते लिहायचं आहे आपल्याला 150 शब्दांमध्ये. प्रस्तावनेतील प्रजासत्ताक, रिपब्लिक या शब्दाला जोडलेल्या प्रत्येक विशेषणाची चर्चा करा. म्हणजे सॉव्हरीन, सोशलिस्ट, सेक्युलर, डेमोक्रेटिक, सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष ह्या सगळ्या शब्दांची चर्चा करा. ह्या प्रत्येक शब्दाचा अर्थ सांगा असं सांगितलं 150 शब्दांमध्ये. तुमच्या ह्या प्रिअम्बल ह्या चॅप्टरचा अभ्यास झाला कधी म्हणायचं, अर्थ समजून घ्यायचा, नोट्स काढायच्या, रिव्हिजन करायची, MCQs सोडवायचे, रायटिंग प्रॅक्टिस करायची, तेव्हा म्हणायचं माझा ह्या चॅप्टरचा अभ्यास झालेला आहे. पेन पेपर घ्यायचा आणि उत्तर लिहायला सुरुवात करायची. याबद्दल आणखीन काही अडचणी असतील तर पुन्हा मागे जाऊन एकदा बघा, नसतील तर डिरेक्टली कॉन्टॅक्ट केला तरी चालतो. थांबूया. थँक्यू.